तिला सर्व विद्या अवगत होत्या, सर्व विद्या माहित होत्या, तरी पण पार्वती मातेने आचार्याकडून धडे घेतले, शिकवण घेतली। जेव्हा पार्वती माता 8 वर्षाची झाली तेव्हा महादेव प्रभूंना समजलं की सतीने या पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला आणि ती 8 वर्षाची झालेली आहे। हे कळल्यानंतर भगवान शंकरांना सुद्धा खूप आनंद होतो। एकदा पार्वती माता झोपलेली असताना सकाळी तिला पहाटेच्या सुमारास एक स्वप्न पडतं आणि तिच्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण येतो आणि तो ब्राह्मण पार्वती मातेला उपदेश करतो। तो म्हणतो, हे देवी, हे पार्वती, तू खूप भाग्याची आहेस। तू मोठे झाल्यानंतर भगवान शंकराची प्रिय पत्नी होशील, पण त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल, आराधना करावी लागेल। हे ऐकल्यानंतर पार्वती मातेला एवढा आनंद झाला, तिने मनामध्ये आपला पती मानला आणि शंकराला प्राप्त करून घेण्याची इच्छा